गणपती बाप्पा घरातीस सोन्याचा उगवला तुला पाहण्याचा तुका परी जीव माझा दुरला बाप्पाचा गजर करुणी सुंदर भजनी रंगोलीला नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर स्वागत आहे आपला नेहमीप्रमाणे हिरू जाधव ब्लॉगवर. तर आज 14 दिवसांचा बाप्पाचा विसर्जन आहे. पिंपलोली गावामध्ये आलो. तर बघूया गायक पण येणार आहे. सूर नवोदयास नावामध्ये भावेश खाडे आणि रेश्मा जोशी. जाऊ आता तिकडेच. बाकी मंडळींची तयारी होते आणि मग आता त्यांची तयारी झाल्यानंतर जाऊ तिकडे. बाप्पा दाखवतो पहिले तुम्हाला. बाप्पा बघू. मित्रांनो कार्यक्रम बाई काय म्हणतो मग कसा असतो दरवर्षी टॉपचं काम असतो तर बघूया कसं होतंय. आपण दरवर्षी आपल्याला बोलत होतो आपण काही येत नाही यावर्षी बघूया जल्लोष होणार. अरे पोरं म्हणते मला व्हिडिओ मध्ये घ्या आणि पोरा आज लास्ट नको गेलाय पोरा कठीण काम आहे पोरांचा. बाप्पा हे बघा ही आम्हाला म्हणते ब्लॉग मध्ये घ्या आणि ब्लॉग मध्ये नसते. फोटो काढतो तिथे एक झाली गेली झाला. बाप्पाचे आगमन यांच्या घरी झालेलं आहे. अरे बोला काय तुम्ही. बाबू धन्यवाद 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 मंडळी आभारी. गणरायाचं स्मरण करतो आणि अर्थात आजचा दिवस म्हटला तर या पूर्ण पेमारी कुटुंबियांसाठी पूर्ण पिंपलोरीकरांसाठी फार भावूक दिवस आहे. त्या गणरायाची गेली 13 दिवस आपण सेवा केली. त्या गणरायाला निरोप देत असताना हरीचं स्मरण त्याचं चिंतन व्हावं आणि त्याच 14 विद्या आणि 64 कलांच्या अधिपतीच्या चरणी ही भजनाची सेवा या संगीत मैफिलीची सेवा आपण अर्पण करावी या उद्देशाने आपल्या परिसरातील फार नामांकित गायक त्यांचा परिचय मी आपल्या सर्वांना आवर्जून करून देईन. पण तत्पूर्वी त्या गणरायाला वंदन करण्यासाठी अखंड महाराष्ट्रामध्ये ज्या गीताने सर्वांच्या हृदयावरती राज्य केलं असं सूर निराग सोहो हे गीत मी भावेश दादांना विनंती करतो की आपण सादर करावं. सर्वप्रथम मी सुनील दादा राजाराम पेमारे यांचे आभार मानतो की त्यांनी मला इथे बाप्पाचरणी सेवा करण्याची संधी दिली आणि खरंच तुम्हा सर्वांचा हा प्रतिसाद बघून खूप आनंद होतोय आणि काही चूक झाल्यास नक्कीच माफी असावी. तू सुख करता तू दुख हरता तू सुख करता तू दुख हरता तूच करता आणि करविता तूच करता आणि करविता मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया. अवघे गर्दे पंढरपूर अवघे गर्दे पंढरपूर
गणपती बाप्पा घरातीस सोन्याचा उगवला तुला पाहण्याचा कापरी जीव माझा दुरला बाप्पाचा गजर करुणी सुंदर भजनी रंगोनिया बाप्पाचा गजर करुणी सुंदर भजनी रंगोनिया बाप्पाचा गजर करुणी सुंदर भजनी रंगोनिया आली उंबरावरुनी गणरायाची स्वारी सज झाली गर्दी करण्या स्वागत भारी गणपती बाप्पा घरातीस सोन्याचा उगवला तुला पाहण्याचा कापरी जीव माझा तुरला बाप्पाचा गजर करुणी सुंदर भजनी रंगोनिया बाप्पाचा गजर करुणी सुंदर भजनी रंगोनिया केली रंगरंगोटी घरा माझ सुरसनई चौघडा केली रंगरंगोटी घरा माझ सुरसनई चौघडा सुबक रांगोळीने बहरला भोवतालचा सडा सुबक रांगोळीने बहरला भोवतालचा सडा माटी मकर सजला फळा फुलांनी नटला माटी मकर सजला फळा फुलांनी नटला बहुप्रेमाने तुला आदरे असली बसवला बहुप्रेमाने तुला आदरे असली बसवला बाप्पाचा गजर करुणी सुंदर भजनी रंगोनिया 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 मान पहिला तुझ्या पूजेचा हार कंठी नवरत्नांचा मान पहिला तुझ्या पूजेचा हार कंठी नवरत्नांचा गुरुवाहिला पतिभेद मोदक नैवेद्याचा गुरुवाहिला पतिभेद मोदक नैवेद्याचा हे गणनाथा तू भाग्य विधाता हे गणनाथा तू भाग्य विधाता जमलाय सारा पिंपळोली गवारती करायला जमलाय सारा पिंपळोली गवारती करायला बाप्पाचा गजर करुणी सुंदर भजनी रंगोनिया बाप्पाचा गजर करुणी सुंदर भजनी रंगोनिया दीड पाच सात नऊ अकरा असा सण होईल साजरा दीड पाच सात नऊ अकरा असा सण होईल साजरा मांगल्याचा सुहास पटरे जाईल दिशाना करा मांगल्याचा सुहास पटरे जाईल दिशाना करा या विघ्नहर्ता तुम्ही गौरी तनया या विघ्नहर्ता तुम्ही गौरी तनया गणपती बाप्पा मोरया रे सारा परिसर दुमदुमला गणपती बाप्पा मोरया रे सारा परिसर दुमदुमला बाप्पाचा गजर करुणी सुंदर भजनी रंगोनिया 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 बाप्पाचा गजर करुणी सुंदर भजनी रंगोनिया
शर्यत जिंकला बोलवले अड्ड्यामध्ये आमचा पुरगत दादा शर्यत जिंकला बोलवले अड्ड्यामध्ये सुनील दादा शर्यत जिंकला बोलवले अड्ड्यामध्ये आमचा पुरगत दादा शर्यत जिंकला बोलवले अड्ड्यामध्ये किती समोसा काढलं तू 2 अजून किती खाशील बस हे डोला कसं करतो तू कर ना कसं काय काय असे आते ये लोक तू कसा करतो वा वा बघ 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 ढोलक अरे दिसत नाही काला दिसतोय काल काय वा बेटा वा लोकगीतं लावली. त्यामधील फेरांचं गीत हा एक गायनाचा प्रकार आणि त्या गायनाच्या चालीमधून स्वतः सुनील दादाने हे गीत रचलं आणि ते आपल्या सर्वांच्या समोर गायलं. सुनील दादासाठी जेवढ्या टाळ्या आपण सर्वांनी वाजवल्या तेवढ्या कमी पडतील. आणि यानंतर अर्थात माझा मोठा बंधू निवृत्तीदादा कांबरी एकविरा आईचं एक सुप्रसिद्ध गीत आई तुझं देऊळ. आणि आता माझ्या एकविरा आईचं
आई एकविरा केसरी मध्ये सेमीमध्ये झालेली लढत ही अविस्मरणीय लढत. माझ्या बैलाची हवा हार जाईल तिथल्या आठवा आमच्या माझ्या बैलाची हवा. गुन्हा दादा करतोय दामाला बिंदास लागत बक्षीस लावा. 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 हार जाईल तिथल्या आठवा आमच्या माझ्या बैलाची हवा. जाईल तिथल्या आठवा आमच्या माझ्या बैलाची हवा. गुन्हा दादा करतोय दामाला बिंदास लागत बक्षीस लावा. माझी सराय जाईल तिथल्या आठ्यावर. जाईल तिथल्या आठ्यावर. जाईल तिथल्या आठ्यावर. अरमान्या करतोय माझी सराय जाईल तिथल्या आठ्यावर. जाईल तिथल्या आठ्यावर. नंबर 1 बाजी तो सराय जाईल तिथल्या आठ्यावर. जाईल तिथल्या आठ्यावर. जाईल तिथल्या आठ्यावर. गावागावात नावाचा त्याचा होतो या गबगबा. अरे गावागावात नावाचा त्याचा होतो या गबगबा. माझ्या दादा करतोय गावाला बिंदास लागत बक्षीस लावा. माझा 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 दादा करतोय गावाला बिंदास लागत बक्षीस लावा. फक्त पैंजरी सर्वनी 2 पालख्या 2 बोकड आणि 2 कोणते उमेदवार यांच्या ठिकाणी आव्हान आहे. त्यामुळे याच ठिकाणी याच मैदानात जोड पाहिजे. आना माझ्या बैलाची पैंजरी. आना माझ्या बैलाची पैंजरी. त्याच्या बैलाला जोड्या नाही. त्याच्या बैलाला त्याच्या बैलाला जोड्या नाही. रायगड काढल्याचा नियम नाही. त्याच्या बैलाला जोड्या नाही. रायगड काढल्याचा नियम नाही. त्याच्या बैलाला जोड्या नाही. मित्रांनो आता हर्षद कांबळे काय ना आपला आशीर्वाद आहे आणि किरण दादाला असंच राहू. आपल्या परिसरातील एक ब्लॉगर आहे. या क्षेत्रामध्ये तो सदैव पुढे जात राहू. हीच मित्रांनो आता आरती करायला घेतले. चला चालू आहे इकडे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. पुरवी प्रेम कृपा जयाची. सर्वांनी सुंदर सिंदुराची. कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन वासी बाण कामण मूर्ती. जय देव जय देव रत्नाकाचित फरातुन गौरी विमला. चंदनाची टोपी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभत बरा. झुनझुनते पोरी करणी घागरिया.
पुढच्या वर्षी लवकर या. तर मित्रांनो फायनली बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे. आणि कसा वाटला ब्लॉग, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट नक्की करत राहा. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.